नाव सचिन जयसिंग पवार, हा. राहणार गोंदी, तालुका कराड, जिल्हा सातारा. बरोबर. सध्या आपला किती गाय आहेत गोट्यामध्ये म्हशी किती? माझ्याकडे गाय आता 3 गाय आहेत या. हा. बाकी पाड्या आहेत या. हा. इम्पोर्टेड आहेत या. हा. आणि म्हशी माझ्याकडे 3 आहेत. हा. बरोबर. आता दूध किती चालू आहे सध्या तुमचं? आता 2 गायचं दूध आहे माझं. आता 4 महिने होऊन गेले त्यासनी, 5वा महिना चालू आहे. 50 लिटर दूध चालू आहे सर. चालू आहे. आज गाई व्यायल्या होत्या तेव्हा टॉपला दूध किती होतं तुमचं? एक 60च्या आसपास होते. 60 लिटरच्या आसपास. 2 गायीमध्ये 60 लिटर. हो. बरोबर. आणि म्हशींचं दूध किती चालू आहे आता? आता म्हशी गाभण आहेत या. तरी सरासरी 12 ते 15 लिटर आता चालू आहे. म्हशी 2 म्हशी हरियाणाच्या म्हशी आहेत. हरियाणात आणलेल्या. बरोबर. आता तुमच्या 3 गायी पण आहेत आणि तुमच्याकडे 3 म्हशी पण आहेत. हो. सगळ्यात जास्त प्रॉफिट तुम्हाला कशात वाटतं, गायीमध्ये का म्हशीमध्ये? कसं आहे, म्हशीचा जरा भाकड काळ जास्त असतो. त्याच्यामुळे ती पैसे रक्कम सरासरी ती होत्या. तसं गाईचा भाकड काळ कमी असल्यामुळे जास्त कालावधी चालतो. बरोबर. म्हणजे प्रॉफिट आता जास्त गायमध्ये भेटतंय तुम्हाला? सरासरी गायमध्ये प्रॉफिट आहे. 20,000 रुपये म्हणजे 10 दिवसाला पेमेंट निघतंय माझं. आणि म्हशीचं निघतंय 9,000 रुपये, 8 ते 9,000 रुपये, 7-8 अशी रेंज राहते. बरोबर. खर्च आणि उत्पन्न ह्याचं म्हणजे प्रमाण कसं आहे तुमचं? सरासरी निम्म्याला निम्म आहे, मिळते. म्हणजे 50% नफा राहतोच तुम्हाला? 50% म्हणजे जरा इकडे तिकडे प्रॉफिट थोडीफार म्हणजे डॉक्टरचा कधी खर्च जास्त झाला काय? ते बी आपण स्वतः केली तर तेवढी प्रॉफिट राहते. बरोबर. हे जर कामगार असला तर अजून त्यातलं प्रॉफिट कमी होतं. हो, कामगार असल्यावर काय आपल्याला म्हणजे प्रॉफिट ही होतो. आता तुम्ही म्हटला इम्पोर्टेड सिमेंटच्या कालवडी तयार केली. हो. तुम्हाला गरज का वाटली बाबा इम्पोर्टेड कालवडी तयार करायची? कसं आहे, या इम्पोर्टेड असल्याशिवाय जनरेशन असल्याशिवाय काय उपयोग नाही. मग गोट्यात 20 लिटरच्या आतली काही परवडत नाही. पण काय शेतकऱ्याला कशी परवडते तीच काय कळलं. बरोबर. म्हणजे खाद्याचा खर्च इतर बघितला तर परवडत. 20 लिटरच्या प्लसच्या पुढल्या गाय असल्या ना आपल्याला व्यवस्थित परवडत. म्हणजे त्यांचा समजा मेंटेनन्स ही सगळा व्यवस्थित राहते. दूध जास्त होते, कालावधी जास्त येते, ब्रीडिंग वर काम केल्यावर पडते. आता आपल्याकडे सगळे इम्पोर्टेड ब्रीडच आहे. वर्ल्ड वाईज कंपनी आहे. परत चितळ्यांची एबीएस कंपनी आहे, बायप कंपनी. ह्या कंपनीच आपण सीएमएस वापरतो. वर्ल्डवाईडचं सिमेंट तुम्ही किती रुपयाला पैशाला घेतलं? आपण घेतलंय 8,800 ला. 8,800 ला घेतो. बरोबर. जर आता तुम्ही 8,000 एका सिमेंटला घालवली आणि जर लोकल सिमेंट बघायला गेलं तर 250 ला येते. एक सिमेंट तुम्ही 8,000 घालवलंय, तिचं 32 सिमेंट आली असती. आली असती. मग तुम्ही म्हणजे इम्पोर्टेडला का प्राधान्य दिला? तर डॉक्टरांचं काय म्हणणं आहे सध्या की म्हणजे इम्पोर्टेड करण्यापेक्षा म्हणजे ठराविक डॉक्टरांचं तुम्ही जर लोकल ब्रीड वापरलं तर तुमचा खर्च कमी येईल, उत्पन्न म्हणजे त्या लेवलची लोकल सिमेंट पण आहेत. म्हणजे एक 25 लिटर 30 लिटर. मग 8,000 घालवावं असं तुम्हाला का वाटतं? कसं आहे, 8,000 घालवायला कारण बी तेवढे आहेत. म्हणजे बाबा आता दुसरे आपल्या इथले लोकल सिमेंट असले त्याचा कालावधी कमी असतो दुधाचा. आता मी कसं सांगते, मगाशी तुम्हाला म्हणलं आता 4 महिने प्लस होऊन गेले, म्हणजे आता 5वा महिना चालू आहे, तरी आपण 40-50 ते रेंज ओलांडलेली नाही. दुधाची हाय तेवढी रेंज आहे. म्हणजे ही ब्रीड वर काम आहे. हे ब्रीड मुळे दूध मिळते आपल्याला तेवढं. नाहीतर लोकल सिमेंट घालून मग नाही मिळत ना तेवढं दूध. लोकल सिमेंट 2-2.5 महिने लेतले कालावधी 10-12 लिटर 10-15 लिटरची रेंज राहते दुधाची. मग ते 8 येते परत दिवस. त्याच्यामुळं गोट्यात मग लॉस जायचा प्रॉब्लेम त्याच्यामुळे येऊ शकतो. असं आहे. म्हणजे दूध टिकून राहते ब्रीडच्या गायीचं? ब्रीड मध्ये कसं बी 100% टिकून राहते. बरोबर. आता सध्या तुमचं चाऱ्याचं नियोजन कसं आहे? काय साऱ्याचं माझ्याकडे ऊस आहे, मुरघास मी घालतोय, तर खाद्य क्वालिटीच आहे, या गोष्टी मी घालते. आणि वाळका गव्हाचा बुसकाट आहे, गहू भुश्याचा. खाद्य काय वापरताय सध्या? आपल्याकडे नेझरांची कंपनी आहे, ड्यूज कंपनी म्हणून आहे. त्या कंपनीचं खाद्य आपण वापरतोय, पॉवर लॅक म्हणून आहे. बरं. म्हणजे गोळी पेंड आहे. नुसतं प्लेन मध्ये मी तेवढंच देतोय. प्लेन मध्ये फक्त गोळी पेंड? फक्त प्लेन गोळी देते तेवढी.
किती 50 किलोचं पोते येते 50 किलोच पोते एका टायमिंगला 5-6 किलो 6 किलोच्या रेंज मध्ये घालते एका गाईला. एका गाईला. सध्या गाय किती लिटरची टॉपची आहे तुमच्या गोठ्यामध्ये? आपल्याकडे 40 लिटरची आहेत 40 लिटरच्या रेंजच्या गाय आहेत. आणि फर्स्ट जनरेशन आहे ती आपल्याकडे आता 30 लिटरची आहे. हा. ती तिकडे पाडे आहे. हा. ही जीच पाडे आहे ती फर्स्ट जनरेशन 30 लिटर देत्या. पहिल्या येताला 30 लिटर. हा हा बरोबर. तिच्या आईचं दूध किती होतं 30 लिटर? तिच्या आईच की 40 लिटर. 40 लिटर दूध आहे. ही जनरेशनचा हे फरक पडते. आता पहिल्या परत दुसऱ्या येताला वाढतच जाणार, दुसऱ्या येताला तिसऱ्या येताला. आता तुम्ही दूधचं पोत म्हणजे खाद्य वापरताय म्हणला, त्याची किंमत किती आहे त्या 50 किलो मध्ये? किंमत 1600 1650च्या आसपास आहे. त्यानं काय फरक जाणवलाय का तुम्हाला? चांगलं आहे खाद्य, बिना म्हणजे त्याच्यात कंपनीचा दावा आहे की बाबा युरिया पर्सेंट त्याच्यात म्हणजे 0% सकट आमच्याकडे नाही, 1% बाकी कंपनी म्हणते. त्यांच्यात 1% सकट नाही, 0% पण नाही, असं ते दावा करते. बरोबर. आता युरिया, आता बऱ्यापैकी कंपनी युरियाचा वापर करते. मग का युरिया वापरण्याची गरज का वाटली? रोमिंग साठी ना. रोमिंग साठी युरिया वापरते. त्याच्यामुळे युरियाचं पर्सेंट प्रत्येक कंपनीचं राहिलेलं नाही लिमिटेड. जास्त बी वापरते ती, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येते की रिपीट होण्याचा प्रॉब्लेम आहे. अनेक समस्या येते, आजार पडायचं हे गोष्टी येते. युरिया वापरल्यामुळे दूध वाढतंय पण जनावरांच्या तब्येती खराब होते त्या. असं होते, डाऊन पेशंट त्यांचा पाक डाऊन येते ना. जनावरांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. आणि गाभ जायचा कालावधी जो असतो 2.5-3 महिन्याचा, त्या कालावधीत जात नाही. त्या दुसऱ्या कंपनीत खाद्य गाठले मी, त्या कंपनीवाल्याला मॅनेजर बोलवून घेऊन इथं धावले. काय वर्ल्ड वाईज कंपनी सिमेंट मी 2-2-3-3 दिली, गाया रिपीट झाली. कशाचा प्रॉब्लेम आहे तुम्ही सांगा? माझ्याकडे मिनरल मिक्सचर आहे, कुठली गोष्ट ह्याच्यात कमी आहे मला सांगा फक्त. कंपनीचे एकाही साहेबानं मग त्यानं फिरवून आणलं आमच्या शेवट. म्हणजे तुम्हालाच दोष दिला? दोष आम्हाला दिला. अशी कंपनीवाली खाद्यवाली पण आहेत ना. शेतकऱ्याला कसं हे करायचं धरले त्यांनी, हे मोठा लय विषय आता. त्यांचं मार्केटिंग करायचं, खाद्य चाललं पाहिजे, कंपनी पाहिजे. आता आहे त्याची बाहेरल्या कंपनी आल्या त्याच आता त्यांच चालू आहे. कुठल्या कंपन्यांनी फसवलं तुम्हाला नाव सांगते? आता कसं आहे बोलण्यात नाही, इंटरेस्ट नाही तेवढा. म्हणजे त्यांची जाहिरात करणं म्हणजे त्यांचा लॉस आहे धंद्याचा. बाहेरलीच कंपनी आहे, आपल्या भारताच्या बाहेरली. बरोबर, ठीक आहे. आता सध्या तुमचं म्हणजे दिवसाचं नियोजन कसं असतं गोठ्यातलं? काय सकाळ 2 तास, संध्याकाळ 2 तास फक्त काम असतं कंटिन्यू. ओपन गोठा आहे, काय अडचण नाही. बरोबर. आता सध्या म्हणजे सरकारी योजनेचा कुठला लाभ घेतला का तुम्ही? सरकारी योजनेचा लाभ अनुदानात एकदा मिळालेला आहे मला. म्हणजे दुधाचं अनुदान? दुधाचं अनुदान ते सरकारनं आपल्याला दिलेलं होतं, लिटरला 5 रुपये. ते लाभ मिळालेला आपल्याला. बरोबर. प्लस गाया म्हशी खरेदीचा ते एक लाभ आपल्याला गव्हर्नमेंट आपल्या राज्य सरकारचा मिळाला. बरोबर. त्याची काय प्रोसेस होती जरा शेतकऱ्यांना पण कळू दे. काय त्याचे म्हशी गायचं ते प्रकरण होते, त्या प्रकरणात आपण खरेदी दावायची गायची म्हशीची, त्याचं अनुदान होतं 25, एका हप्त्याला 25,000 रुपये, असं 2 हप्त्याचं 50,000 रुपये. बरं. म्हणजे लोन घेऊन तुम्ही त्यावर तुम्हाला अनुदान मिळालं? हो. बरोबर, ठीक. परत त्यांचं इन्शुरन्स काढला आपण कंपनीचा. बरोबर. आता तुम्ही काय म्हणता आम्ही पंजाबवरून गाय आणल्या, आता बरेचसेच गोठा आहे ज्यांनी पंजाबवरून गाय आणल्या, त्यांना नियोजन जमलं नाही, त्यांचं गोठं बंद पडलं. अशा वेळी तुमचा काय विचार आहे ह्याच्यावर? अशा वेळी कसं आहे, आपल्या इकडे लवकर पंजाबच्या गाय सेट होत नाही. त्यासनी वातावरण 1-2 वर्ष जातील गाय सेट होईल. आपल्या इथं वातावरण सेट होत नाही. आता माझ्याकडे 1 वर्ष पूर्ण गेलंय त्या गायला सेट व्हायला. आता तिचा काही प्रॉब्लेम नाही. सेट व्हायला म्हणजे काय असतं? म्हणजे काय जरा थोडंफार आजारी पडणार बाबा, काहीतरी तिचं टेम्परेचर वाढणार, नाहीतर काहीतरी गोष्टी अशा आहेत थोडंफार काहीतरी. बरोबर. अशा 1 वर्षभर त्यासनी जरा त्रास होतो त्या गाय. सुरुवात म्हणजे किती वर्ष झाली या व्यवसायात? आता आमच्या वडिलांपासून आमचा हे व्यवसाय. मग आता वडील वारून आमचं 20-25 वर्ष होऊन गेले. त्याच्या अगोदर आमचा गावात गोठा होता 4-5 गायचा, त्यापासून आपला गोठा आहे. आणि परत तिथं गाय बसूनच म्हणून आम्ही इथं गोठा फार्म नवीन बांधला. मग इथं बांधल्यावर आपल्याला ते नाद लागलाय. इम्पोर्टेड सिमेंट, ओल्ड वायर्स, ह्या कंपनी सिमेंटची बाबा
जनरेशन मध्ये काय फरक पडते दुधाला, त्याच्यामुळे मी आपलं मग हे जे काम चालू केलंय. बरोबर. अडचणी तुम्हाला काय आल्या का व्यवसाय त्या अडचणी येते ते थोडेफार इकडे तिकडे. हा शेवट शेतकऱ्याला ही अडचण येतेच येते काय बी करा. बरोबर. थोडीफार अडचण ह्या असते त्या शेतकऱ्याला. हा हा. आता दर सध्या दुधाला किती मिळते? आता आपल्याला हॅटसनला दूध सरासरी आपल्याला 39-40 रुपये दर मला मिळतो. 39-40 म्हणजे वैयक्तिक तुमचं सेंटर आहे का इथं? नाही, आपल्या ते आपल्या गावात आहे, चुलत गाव आहे, तेच आहे सेंटर. हा हा. 39-40 रुपये दर बसतो. हा बरोबर. सध्या दुधाचा दर बघता तो आता दर हा योग्य आहे का अजून जास्त वाढला पाहिजे? दर किती पाहिजे? दूध दर सरासरी 50 रुपये हे गायला दूध पाहिजे आणि म्हशीला 100 रुपये लिटर दूध पाहिजे. शेतकरी प्रॉफिट मध्ये भरपूर राहतील तर शेतकरी वर्ग टिकल ह्या धंद्यात आणि तर लोक जनावर सांभाळतील. नाहीतर गोटा आता काय काय बंद करण्याच्या बेतावाले. गाडे आलं, जनावरांचा मेंटेनन्स आला, डॉक्टर आलं, दवाखाना आलं, किती जर गोष्टी आहेत अशा. आता तुम्ही म्हणजे 20-25 वर्ष झालंय म्हणजे हा व्यवसाय करताय. हो. तर एखादा नवीन शेतकरी असेल किंवा तरुण वर्ग आत्ताच असेल त्याला व्यवसाय सुरू करायचा आहे, त्याने कशा पद्धतीने सुरू केला पाहिजे? काय बाबा, सुरुवातीला एक म्हस घेणं, एक गाय घेणं, त्याच्यापासून सुरुवात स्टार्टर केलं चालू तर काय अडचण येणार ना. त्याच्या डोक्यात येते बाबा काय केलं, काय बदल होते. आणि समजा ह्याच्यावर काम केलं, ब्रीडिंग वर काम केलं तर तो शेतकरी कसा बी टॉपला जातो. कमी ह्याचं कालावधीचं दूध देणारं जनावर परवडत नाही सध्या आपल्याला गोठ्यात. कारण खर्च बी तेवढा आहे ना. खाद्याची बघा परत किंवा चाऱ्याचा खर्च बघा, असा खर्च काढला तर मग ती परवडत नाही कमी दूध देणार. आता हे आपले 2-4 जनावरांचं दूध आहे तर एवढं आहे सरासरी. त्याच्यामुळे ती आपल्याला आता बाकी बाकड आहेत ती त्याच्यात येऊन जाते ना, मॅनेज होऊन जाते. त्याच्यामुळे आपल्याला ती काही वाटत नाही. आता पदरचं घालत बसायचं म्हणलं की होते. मग हे काम चाललंय आपलं, आपल्या ह्याच्यावर चाललंय म्हणजे सिमेंट देऊन बाबा इम्पोर्टेड पाड्या तयार करून ब्रेड वर काम करणे, त्याच्यावर जास्त दूध निघणं, हे आपला उद्दिष्ट आहे महत्वाचा. बरोबर. म्हणजे सध्या ब्रीडिंग वरच काम चालू आहे तुमचं? ब्रीडिंग वरच सध्या काम आहे आपल्याकडे. आता वर्ल्ड वाईडच्या पाड्या आहेत, त्या बायफच्या आहेत, त्या आपल्या चितळ्यांच्या एबेच्या त्या पाड्या आहेत आपल्याकडे. बरोबर. म्हणजे सध्या 3 गायमध्ये 3 म्हशी मध्ये सध्या तुम्हाला 50,000 महिन्याचा शिल्लक राहतोय. बरोबर, ठीक आहे. तर आभार आहे तुमचे, म्हणजे तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे आभार. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.